नमस्कार, मी श्रुती राहुल. चांदा ते बांदा सिटी 60 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. या बुलेटिनमध्ये आपण राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुपरफास्ट. सिडको जमीन व्यवहारांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवहार होणार नाही असे आदेश मुख्यमंत्र्यांनी महसूल विभागाला दिलेत. नागपूरमध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय. त्याचा फटका विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनालाही बसलाय. महाराष्ट्राच्या विधिमंडळात वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच वीज गेल्यानं विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर गुडघाभर पाणी साचलंय. पावसामुळे नागपुरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. नागपूरच्या विधान भवन परिसरातील नाल्यामध्ये बिअरच्या बाटल्या आढळून आल्यात. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास या बाटल्यांचा अडथळा ठरल्याची चर्चा सुरू आहे. विदर्भात जोरदार पाऊस असतो हे माहीत असताना सरकारच्या अट्टाहासाचा फटका आमदारांना बसला अशी टीका विरोधकांनी सरकारवर केली आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारला धारेवर धरलाय. 2.5 तास पाऊस पडल्यानंतर जर व्यवस्था कोसळत असेल तर हे सरकार महाराष्ट्र काय सांभाळणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी विचारलाय. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. स्थानिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरलंय. रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नागपूरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. विमानतळावर पाणी साचलेलं आहे. पावसाचा विमान सेवेला सुद्धा फटका बसलाय. वर्धा जिल्ह्यालाही पावसानं काल रात्रीपासून चांगलंच झोडपून काढलंय. पावसाच्या दमदार हजेरीमुळे शेतकरी सुखावलाय. चंद्रपुरात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसामुळे स्थानिक सुखावले. धरणातील पाणी साठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं दिल्ली सरकारच्या बाजूनं निर्णय दिल्यानंतर शिवसेनेनं मोदी सरकारवर निशाणा साधलाय. मोदी सरकार न्यायदेवतेचं तरी ऐकणार का असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारलाय. डोंबिवलीमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात मनसेनं अनोखं आंदोलन केलं. लोकमान्य टिळकांच्या वेशभूषेत एक मनसैनिक या आंदोलनात सहभागी झाला होता. डोंबिवली पूर्वेतील टिळकांच्या पुतळ्याखाली मनसेनं आंदोलन केलं. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सोलापुरातल्या माढा तहसील कार्यालयासमोर रयत क्रांती संघटनेच्या वतीनं हलगीनाद आंदोलन करण्यात आलं. दोन 2017 मध्ये झालेल्या वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या कार्यक्रमात गैरव्यवहार झाला असून चौकशी करावी या मागणीवरून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. लालबाग परळ उड्डाणपुलावर ट्रक उलटल्यानं भायखळा ते परळच्या दरम्यानची वाहतूक काही काळ थांबवण्यात आली आहे. मुंबई पुणे मार्गावर खंडाळ्याजवळ मदुराई एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला. या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे मुंबई पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पुण्याच्या दिशेलाही रेल्वे येत असताना खंडाळ्याजवळ अचानक मागच्या इंजिनचं प्रेशर वाढलं आणि ही एक बोगी लोहमार्गावरून खाली उतरली. ही बोगी हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबईच्या जुहू किनाऱ्यावर हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं शोधकार्य सुरू केलंय. जुहूमध्ये 5 जण वाहून गेले होते. त्यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं तर तिघांचे मृतदेह सापडलेत. अंधश्रद्धेचा वारसा पुढे चालवण्यासाठी उच्च शिक्षित सुनेला 1.5 वर्ष डांबून ठेवत छळ केल्याचा प्रकार अमरावतीत उघड झालाय. पीडित विवाहितेची सासू निर्मला तळोकार यांनी सुनेला घरात डांबून ठेवलं होतं. पीडित सुनेनं अंधश्रद्धेला विरोध केला होता तेव्हा सासरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. विशेष म्हणजे सुनेचं MA DED पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. पीडित महिलेनं मोठ्या हिमतीनं अत्याचाराला वाचा फोडली. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे याबाबत तक्रार दिली आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाहीये. हदगाव तालुक्यातील कोपरा इथं राहणाऱ्या 26 वर्षीय फरहान बी नजीर खान पठाण या विवाहितेची एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. मुंबईच्या विक्रोळी भागात वडिलांना चिडवल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला 5 जणांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। यामध्ये 5 जणांना अटक केली आहे। आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे। मंगरुळपीर शहरात एका रात्रीत 3 ज्वेलर्सवर चोरी झाल्याची घटना घडली आहे। सोन्या चांदीसह लाखोंचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत। पोलिसांसमोर चोरांना शोधण्याचं आव्हान आहे। पोलीस घटनास्थळी त्यानंतर दाखल झाले होते। पाहणी करून त्यांनी चोरट्याचा शोध सुरू केला। हिमायतनगर तालुक्यातील कृषी विभागाच्या कामांची चौकशी करावी या मागणीसाठी समाजसेवक नारायण पाटील यांनी उपोषण सुरू केले। या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिलाय। कृषी विभागाच्या विकास कामांचा दर्जा राखला नसल्यानं कृषी विभागाचा निधी वाया गेलाय। जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचाही फायदा झालेला नाही। भोकर नगर परिषदेनं कचरा उचलण्याच्या कामात गैरव्यवहार केल्याचं उघड झालंय। भोकरचे नगरसेवक केशव मुद्देवाड यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती। मात्र या तक्रारीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं मुद्देवाड यांनी न्यायालयात धाव घेतली। न्यायालयानं या प्रकरणी फसवणूक आणि भ्रष्टाचार झाल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेला बिजलवाडी या गावात भर पावसाळ्यात पाणी टंचाई आहे। गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। बिजलवाडी गावात कुठलाही विकास झालेला नाही। गावातील रस्ते, नाले, घरकुलासाठी आलेला निधी हे सगळं हडप करण्यात आले। नांदेड जिल्हा प्रशासनाचंही याकडे दुर्लक्ष होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 41 ठिकाणांवर 81 सीसीटीव्ही लावले जाणार आहेत। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यावर आता तिसऱ्या डोळ्याचीही नजर असणार आहे। या संदर्भातील प्रस्ताव जिल्हा पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाला पाठवण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील किनारपट्टीचं लँडिंग पॉइंट, शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा अशा ठिकाणी हे सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत। साताऱ्यामधील खटाव तालुक्यातील विखळे गावच्या माळरानावर कमळेश्वर महाविद्यालयाच्या वतीनं वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबवला जातोय। तब्बल 2000 बियांच्या गोळ्यांचं रोपण या माळरानावर कमळेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलंय। शिक्षक महेश जाधव यांनी उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना बियांच्या गोळ्यांचं प्रशिक्षण दिलेलं होतं। त्या आधारावर सुट्टीत विद्यार्थ्यांनी 2000 बीज गोळे तयार केलेत। विखळे पाचवड रस्ता आणि विखळे ढोकळवाडी रस्त्याजवळ असणाऱ्या माळरानावर या बीज गोळ्यांचं रोपण करण्यात आलं। वनविभागाच्या वतीनं नांदेड किनवट रस्त्यावर नारवड इथं वनउद्यान उभारण्यात येत आहे। नैसर्गिक वनसंपदेचं जतन करत अतिशय कल्पकतेनं या वनउद्यानाची उभारणी सुरू आहे। वनसंपदा टिकवण्यासाठी तसंच विद्यार्थ्यांना जंगलाचं महत्त्व कळावं हा यामागचा उद्देश आहे। नांदेड जिल्ह्यात यशस्वीपणे वनउद्यान उभारण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे। यातून स्थानिकांसाठीही रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे। मावळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे इंद्रायणी नदीत पूरसदृश स्थिती निर्माण झालेली आहे। एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे। रायगडावरच्या वादग्रस्त फोटोवर रितेश देशमुखनं माफीनामा सादर केलाय। कोणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता असं रितेशनं म्हटलंय। भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चनांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे। स्वातंत्र्य लढ्यात ख्रिश्चन समाजाचं योगदान नव्हतं असं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलेलं होतं। चंद्रभागेतच थेट शहरातील मैला मिश्रित पाणी मिसळत असल्यानं चंद्रभागेचं पावित्र्य धोक्यात आलंय। या प्रकारामुळे वारी नियोजनाचा पुरता बोजवार उडालाय। राज्य शासनानं चंद्रभागा जलशुद्धीकरणासाठी नमामि चंद्रभागा ही योजना हाती घेतली। 2 वर्षांनंतर ही योजना कागदावरच आहे। त्यामुळे लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शिर्डी साईबाबा संस्थानच्या रोख स्वरूपात मिळणाऱ्या दानाच्या रकमेत कमालीची वाढ झाली। 2017 ते 18 या आर्थिक वर्षात भाविकांनी साई चरणी रोख स्वरूपात 350 कोटी रुपयांचं दान केलंय। नोटाबंदी आणि जीएसटी लागू झाल्यानंतरही साईबाबांच्या गंगाजळीत कोट्यवधींचं दान जमा होत आहे। मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी 100 कोटी रुपयांची वाढ झाल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितलंय। घाटकोपरमध्ये इमारतीच्या कंपाऊंडची भिंत आणि त्याला लागून असलेला रस्ता खचल्याची घटना घडली। त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे।
घाटकोपरमधील कल्पतरू औरा इमारतीच्या कंपाऊंडच्या भिंतीची वारंवार तक्रार करूनही पालिकेने दखल घेतली नाही असा आरोप स्थानिकांनी केलाय। बीड शहरातील एटीएम मशीनवर दरोडेखोरांनी डल्ला मारल्याची घटना ताजी असतानाच आता दरोडेखोरांनी पाटोदा इथल्या हरिओम मेडिकलवर दरोडा टाकलाय। मेडिकलमधील रोख पैशांसह महागड्या औषधांची चोरी करण्यात आली। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। दरोडेखोरांचे चेहरे यात स्पष्ट दिसतात। पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणात तब्बल 4 महिन्यांनी गुन्ह्यातील 8 जणांना पोलिसांनी अटक करून 3.5 लाखांची रोकड जप्त केली आहे। पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणातील फिर्यादी आणि संशयित असलेले सहाय्यक फौजदार मारुती राज माने यांनी आत्महत्या का केली आणि या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरितच आहे। नागरी सुविधा पुरवण्यासाठी 1973 मध्ये ज्या जागा पालिकेनं घेतल्या होत्या त्या जागांच्या सातबारावर पालिकेनं अद्यापही आपली नावं लावलं नसल्याचं उघड झालंय। या जागांच्या सातबारा उतार्यावर अजूनही मूळ मालकांची नावं दिसून येत आहेत आणि त्यामुळे या जागांचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवली जाते। वाशिम जिल्ह्यातील एकांबा इथं विद्युत तारांवर बसलेल्या माकडांना विजेचा धक्का लागल्यानं 2 माकडांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। कोल्हापुरात 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। जोरदार पावसामुळे पंचगंगेला महापूर आलाय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा TV9 मराठी।